जो मॅग्नेटिक फोर्स असतो तो असतो QVB sin थिटा. करेक्ट आहे. अरे बावड्या, आठवतं का काही च्या आधीचं लेक्चर बघितलं का डायरेक्ट इकडे आला. हा राईट हँड माझा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे येते अशी 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 दिशी अशी अशी. आपण जो भात खातो त्याच्यात लाखो हजारो असल्या प्रकारचे छोटे छोटे गव्हाचे पीस आहेत. छोटे छोटे गव्हाचे तांदळाचे. ठीक आहे ना. तर आपण तांदळाचा एकच पीस असा टच करतो. शिजला का 1-2 बस आणि समजतो की हे भात शिजला. माझं पोट आहे भाऊ, मी धरून दाबला, सोडा बरं, पुन्हा वापस येतं. त्याला म्हणतात रेस्टोरिंग. रेस्ट पोझिशन येण्यासाठी. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून व्हिडिओ बनवले जातात. सर माझे कान आता खूप तुम्ही पकवले. मराठीतून कळतं ना, मराठीत बोलतोय म्हणजे मराठीतूनच बनवतोय. काय हरकत नाही, फक्त शेअर करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना सीईटीची चांगली तयारी करायची आहे बाबा, त्यांनी टॉपर्स प्रो बॅच चालू आहे सध्या. फटाफट या तिथे आणि चांगल्या प्रकारे तयारी करून तुमच्या स्वप्नातलं कॉलेज साकार करण्यासाठी तिथं आपली बॅच चालू आहे PGMN ॲपवर. चला, मॅग्नेटिक फोर्स ऑन वायर कॅरिंग द करंट. आतापर्यंत आपण काय शिकलो? एखादा चार्ज जर मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल, मोशन्स करत असेल, त्यावेळेस तिच्यावर एक मॅग्नेटिक फोर्स लागतो QVB sin थिटा. कळालं का भावा काय म्हणतोय? आतापर्यंत आपण काय शिकलो आणि आता काय शिकायचंय नीट लक्ष द्या. आजच्या आधी आपण शिकलो होतो की एखादी मॅग्नेटिक फील्ड आहे. काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, क्रॉस म्हणजे आतमध्ये जाणारी. आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एखादा चार्ज जर मोशन्स करत असाल, कोणता चार्ज जर मोशन्स करत असाल, मोशन मध्ये असेल, तर त्यावेळेस तिच्याकडे मॅग्नेटिक फोर्स होता तुमच्याकडे QV क्रॉस B. लक्षात दे बाबा. किंवा यालाच असं आपण लिहू शकता QVB sin थिटा. लक्षात येतंय का? असं पण आपण लिहू शकता. कळालं का? हे लक्षात आलं? QVB sin थिटा. QVB sin थिटा. ठीक आहे, QVB sin थिटा. लक्षात येतं? जर एखादा चार्ज जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तिच्याकडे जो मॅग्नेटिक फोर्स असतो तो असतो QVB sin थिटा. करेक्ट आहे. अरे बावड्या, आठवतं का काही च्या आधीचं लेक्चर बघितलं का डायरेक्ट इकडे आला. चला, पण आता आपण काय वेगळा गेम खेळतोय. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर ठेवायचा जिच्यातून करंट फ्लो होतोय. तर त्यावेळेस मॅग्नेटिक फोर्स लागणार आहे. मी प्रूव्ह करून देतो. IBL sin थिटा. बस बघा, चार्ज ठेवला होता त्यावेळेस मॅग्नेटिक फोर्स असा QVB sin थिटा लागत होता. आता इथे कंडक्टर ठेवल्यावर IBL sin थिटा हा फॉर्म्युला आपण इथं डेरिव्हेशन्स करून काढणार आहात. समजलं का? लक्षात येतं? इथं मोठा वायर काढला. आता काही काही कॉन्सेप्ट आहेत, ते कॉन्सेप्ट मला तुम्हाला तुमच्या आधी पक्के करून देणं गरजेचं आहे. या डेरिव्हेशनच्या आधी. डेरिव्हेशन आणखी चालू झालेलं नाहीये. जर गरज तुम्हाला वाटत असेल की बाबा खरंच शिकायला पाहिजे, हे बेसिक कॉन्सेप्ट शिकणं फार गरजेचं आहे. एक ड्रिफ्ट वेलॉसिटी जे माहिती नसतं, जे की इथं लिहिलेलं बघा, ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे का? ओके. ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे काय असतं ते समजून सांगतो. एक कंडक्टर वायर आहे, त्याला झूम केलं. एवढा मोठा वायर नसतं. आता सर एवढा मोठा वायर आणला कुठून तुम्ही? ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे काय? आता तुमच्याकडे एक चार्ज आहे, तो निघाला इथून. तो चार्ज असा स्ट्रेट मोशन मध्ये नाही जाऊ शकत, कारण की याच्यात ॲटम्स, कोणाचे अट्रॅक्शन, रिपल्शन, काय काय गंधव होत असेल तर हो. मग इथे येत असेल असा, किंवा हा जो चार्ज आहे समजा असा आपल्याला वाटत असेल स्ट्रेट जात नाही. तो जातो कसा? मग असा जातो पहिल्यांदा, नंतर असा गेला समजा, पुन्हा मग असा आला, इथून पुन्हा इथं आला हा चार्ज. कळालं का? चार्जचं कळतं कसा कसा आला ते लक्षात येतं. म्हणजे हा चार्ज
ए पासून समजा बी पर्यंत गेला, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे, डी कडून ए कडे, तर हा चार्ज तुमचं एवढं मोशन समजतंय का? ई पर्यंत म्हणजे ए टू ई खरं त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणतात. ऍक्च्युअल चालला कसा ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई असं चालला. पण ऍक्च्युअल जो चाललाय तो चालला ए टू ई चाललाय, ए टू ई चाललाय. लक्षात येतं? ओके. ए पासून ते ई पर्यंत चाललाय, ए पासून ए पर्यंत चाललाय. लक्षात येतं? ए पासून म्हणजे एवढंच त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. ह्या जे काही डिस्प्लेसमेंट आहे त्याला इतकी जी काही व्हेलॉसिटी त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतात. त्यालाच काय करायचं? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतात. समजलं का तुम्हाला? हे ड्रिफ्ट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो स्ट्रेट मोशन त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणतात. किती झालं तर ए टू ई झालं, त्याच डिस्प्लेसमेंटला आपण झालं त्याची जी काही व्हेलॉसिटी असेल त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतात. हा पार्ट कळाला का? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कळालं का? चला बरं, मला जायचं काय आता? हे झालं तुमचं बेसिक, हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं. आता मला यायचं तुमच्याकडे की शिकवायचं काय? प्रश्न काय? प्रश्न आहे सर, डिराइव्ह द रिलेशन मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्ट्रेट वायर कॅरिंग द करंट. म्हणजे मला रिलेशन दाखवायचं मॅग्नेटिक फोर्स, एखादा स्ट्रेट कंडक्टिंग म्हणजे करंट आणि मॅग्नेटिक फोर्स. एखाद्या कंडक्टर मधून जर करंट फ्लो होत असेल, आय विल रिपीट, जर एखादा कंडक्टर आहे त्या कंडक्टर मधून जर करंट फ्लो होत असेल, काय फ्लो होत असेल? करंट फ्लो होत असेल, तर पुन्हा एकदा, जर एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो होत असेल तर त्याला जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असेल तर त्याच्यावर किती मॅग्नेटिक फोर्स लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हे आपलं टार्गेट आहे. मग मी काय काय ठेवलं हे कळायला पाहिजे. एक स्ट्रेट वायर घेतला यल नावाचा, दिसतंय का भावा इथं? हा वायर दिसतो का तुम्हाला? हा स्ट्रेट वायर घेतला यल, हे शो इन द फिगर तुम्ही म्हणू शकता. असं त्याची लेंथ यल एवढी घेतली. जरासं फेकॉलॉजी मुलं म्हणतात ना सर लिहायचं काय, असंच लिहायचं. बघा कसं लिहिणार इथं आता? कन्सिडर द स्ट्रेट वायर ऑफ लेंथ यल शो इन द फिगर. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इथं डॉट डॉट म्हणजे बाहेर आहे. डॉट म्हणजे काय आहे बघा, सर्कलमध्ये डॉट दिसतात म्हणजे बाहेर आहे. मग काय लिहिलं इथं? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी अप्लाइड परपेंडिक्युलर ऑफ द वायर. वायरवर परपेंडिक्युलर. वायर असा आहे बघा, हा राईट हँड माझा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड इकडे येते अशी 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 अशी. अरे कळतं भाऊ, हे वायर असा आहे, वायर असा आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, अशी अशी आहे. कळतं का? बघा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द वायर अँड कमिंग आउट द प्लेन ऑफ पेपर. पेपरच्या बाहेर आली बघा, तुमच्याकडे आली, मी म्हणलं ना अशी अशी मॅग्नेटिक फील्ड आली आहे. लिहायचं फक्त. लेट द करंट फ्लो आय, करंट आय फ्लो थ्रू द अंडर द पोटेन्शियल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट फ्लो होतो हायर पोटेन्शियल टू द लोअर, म्हणजे असा करंट इकडे फ्लो होत आहे, दिसतंय आपल्याला. बस हे लिहायचं. व्हीडी काय बरं, आपण काय ठरवलं? ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ कंडक्टर, इलेक्ट्रॉन पार्ट ऑफ द लेंथ यल मध्ये होते. चेंज चार्ज क्यू फ्लो द क्रॉस, है ना, म्हणजे चार्ज फ्लो होतं हे दाखवलं. बाकी काही नाही आहे या ठिकाणी. मी सर्वात आधी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथं करून देण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. आणि इथं मी एक तुम्हाला इथं हे बघा, मॅग्नेटिक फील्ड डॉट म्हणजे, ठीक आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. डॉट म्हणजे आपण वायरला छोटं ठेवून देऊ, चालेल ना? वायरला कसं ठेवू? छोटं ठेवू, ठीक आहे. वायर कसा ठेवला आपण? एक वायर जो आहे हा छोटा वायर ठेवला, तिथं खूप मोठा वायर घेतला आहे, किंवा आपण असं जरी लिहिलं तरी चालतंय. हे करंटचं डायरेक्शन आहे असं. हा खरी कंडिशन हेच आहे. ते वायर दाखवला, त्या वायरमध्ये त्याला झूम करतो वायरला इथं आणि तुम्हाला दाखवतो काय केलं ते, ठीक आहे. याच्यावर जे काय ड्रिफ्ट वेलॉसिटी ती दाखवलेली अशी इलेक्ट्रॉनची. आता मॅग्नेटिक फोर्स कसं येईल ते काढू आपण. लक्षात येतं? हा वायर इथला वायर इथं मी झूम करून दाखवला, ठीक आहे. चला, सर्वात आधी मला याचं काही डेरिव्हेशन मध्ये मदत लागणार आहे, ते आहे करंट. करंटचा फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला? चार्ज अपॉन टाइम. मला चार्ज जर काढायचा तर काय करावं लागेल? करंट इंटू टाइम. बरं,
टाइम पण इथं ड्रिफ्ट वेलॉसिटी सोबत रिलेशन लावायचं. ड्रिफ्ट वेलॉसिटी जर बघितलं तर हा वायरची जी काय लेंथ आहे बाबा ती यल दिलेली आहे. किती आहे? यल. म्हणजे डिस्टन्स यल डिवाइड बाय टाइम. राईट आहे. म्हणजे देअरफॉर टाइम जर काढला आपण तर यल बाय व्ही डी. हे कळतं का बाबा? ड्रिफ्ट वेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीड म्हणा, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइमला इकडे घेतलं, व्हीडीला इकडे घेतलं, चालेल. बट सगळ्यांना माहिती आहे टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन ड्रिफ्ट वेलॉसिटी. या इक्वेशनला 1 म्हणू, याला पुट इक्वेशन 1 म्हणून टाकू. आता पुट इक्वेशन 1. चला तर चार्ज भेटला मला आय, हा यल, टीची व्हॅल्यू पुटअप करतो व्ही डी. हा चार्जची व्हॅल्यू मला इथं भेटली. आता का बरं काढली असेल हे सगळ्यांना आता कळणार आहे. मला सांगा, जर एखादा चार्ज करंट फ्लो होणं म्हणजे चार्ज फ्लो होणे, जर चार्ज फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फोर्स जो काय असतो तो मी असा लिहितो बघा. मॅग्नेटिक फोर्स असा लिहिला होता क्यू व्ही क्रॉस बी. आठवतं का भावा? पण याला मला क्यू व्ही बी साइन थिटा लिहिता येईल. पण तुम्हाला माहिती आहे ह्या ड्रिफ्ट वेलॉसिटी, हा वेलॉसिटी इथं कोणती वेलॉसिटी आहे? जे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहे त्याची ड्रिफ्ट वेलॉसिटी. वेलॉसिटी चार्ज इकडे, करंट इकडे. बघा करंट इकडे आहे, चार्जची वेलॉसिटी इकडे आहे. बघा इकडे दिसतंय का भाऊ? आता तो दिसत असेल, समजतं? चला मग चार्जची व्हॅल्यू मला पुटअप करायची. सर चार्ज किती आहे हा ना? चला मग याला आपण इक्वेशन 2 देऊ आणि याला म्हणू पुट इक्वेशन 2. पुट इक्वेशन 2. चला करा बरं. मॅग्नेटिक फोर्स क्यूच्या जागी आय यल व्ही डी करायचंय. हा ऑलरेडी व्ही डी बी साइन थिटा. चालेल? ओके. व्ही डी कॅन्सल. हा मॅग्नेटिक जो काय फोर्स आहे तुमच्याकडे तो भेटला बाबा आय यल बी साइन थिटा. ठीक आहे. हा मॅग्नेटिक फोर्स आहे आय यल बी. स्मॉल यल असेल तर स्मॉल यल, कॅपिटल यल जर असेल तर कॅपिटल यल. तुमच्या पुस्तकात जसं दिलं तुम्ही वापरू शकता. सर याच इक्वेशनला जरा मला असं लिहिता येईल का व्हेक्टर फॉर्म मध्ये? आय यल बी साइन थिटा आणि हा यन काय सर? हा युनिट वेक्टर म्हणजे मॅग्नेटिक फोर्सचं डायरेक्शन दाखवेल. सर मॅग्नेटिक फोर्स येईल कोण्या डायरेक्शनने दाखवा? साधा आपला मस्त आपला हात जगन्नाथ बघू. ये बघा, समजतं का? बघ रे बाबा, हे करंट आहेत, हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फोर्स आहे. दिसते का भाऊ? राईट हँड आहे बरं माझा. बघा आता मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे? तुमच्याकडे केली का? बघा हे बोट येतात का तुमच्या डोळ्यात? येतात का भाऊ? डोळ्यात येतात का? पण करंट कुठे? या डायरेक्शनने. बघा हे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड इकडं, करंटचं डायरेक्शन इकडं. बघा फोर्स कुठे येतोय? हा पाम कुठे येतो? तळहात कुठे येतो माझा? तळहात इकडे येतो सर. हा मॅग्नेटिक फोर्स आहे. कळालं का? या तुमच्या कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फोर्स असा लिहिला असेल. बघा लिहिलंय का? ओके. म्हणजे मॅग्नेटिक फोर्सची दिशा दाखवण्याचं काम हा युनिट वेक्टर करतो भाऊ. याला काय म्हणतात? युनिट वेक्टर. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं, बाकी काहीच नाही बदल. ठीक आहे. काही लोकांनी म्हणले की नाही सर मला क्रॉस प्रोडक्ट मध्ये लिहायचं. लिहू शकता. इथं यल क्रॉस बी लिहू शकता. यल क्रॉस बी म्हटलं सर ब्रॅकेट टाका. यल क्रॉस बी, यल क्रॉस बी हा ना? यल क्रॉस बी. का बरं? यल युनिट वेक्टर घेऊ शकता. बी तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन तुमच्याकडे आहे, तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. हे असं पण लिहिता येऊ शकतं. हेच डेरिवेशन्स लिहायचंय. आणि काय लिहायचं तर मी तुम्हाला समजून सांगितलं. कसं लिहिणार है ना? द स्ट्रेट कंडक्टर ऑफ लेंथ यल इन शोइंग द फिगर. ओके. अँड मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द पेपर. दिसतं ना मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द पेपर आहे, हे दाखवायचं. विट इज द ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑन द चार्ज. लिहू शकता. मॅग्नेटिक फोर्स थोडं सांगायचं, बाकीचं डेरिवेशन असल्या प्रकारचं आहे. मला वाटतं इझी डायग्राम असेल, इझी असेल सगळं, अशी अपेक्षा व्यक्त करून समोर जातो. नेक्स्ट आहे मित्रांनो, या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग द कंडक्टर. पण हा जो काही कंडक्टर ह्या आर्बिट्ररी शेप आहे, याचा कोणत्याही प्रकारचा शेप फिक्स नाही, असा नाही. बघा आर्बिट्ररी म्हणजे येडा वाकडा घेतला, येडा वाकडा
एडावाकडा दिसते, एडावाकडा. तर या ठिकाणचा जो काही करंट आहे तो करंट आहे, करंट आहे. समजलं का? वायर विथ आर्बिट्री शेप. ठीक आहे ना? ओके, समजलं? हा आर्बिट्री शेप आहे. घेतला का? वायर विथ आर्बिट्री शेप. ओके, बर. आता इथे मॅग्नेटिक, इथे एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथे मॅग्नेटिक फील्ड आउटसाइडला जाते. कुशावरून कळालं? या डॉटवरून. हे डॉट आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बाहेर. आता कधी एक लक्षात घ्या, वायर किती येडावाकडा असू द्या, एक छोटा जर तुकडा घेतला तर तो स्ट्रेट लाईन दिसायला लागतो. सर्कल जरी घेतलं, बघा सर्कल, तर बघा सर्कल आहे, एकदम छोटा तुकडा घ्या, इथे ठेवा, बघा कसं वाटतंय तुम्हाला? तो स्ट्रेट वायर वाटायला लागेल तुम्हाला. कसं वाटेल? स्ट्रेट वायर वाटायला लागेल, स्ट्रेट वायर वाटायला लागेल. तसंच इथं राईट हँड रूल जर तुम्ही इस्तेमाल केला, फ्लेमिंग राईट हँड रूल, मॅग्नेटिक फील्ड वर आहे बघा, हे डॉटवरून कळालं. करंट इकडे चालला बघा, असा असा आहे बघा, हे थंब बघा. मॅग्नेटिक फोर्स इकडे येईल. मॅग्नेटिक फोर्स कसा येईल? इकडे येईल. लक्षात येतं? मॅग्नेटिक फोर्स कसा काढायचा कळालं? बर. प्रश्न काय? डिराइव द रिलेशन मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग द आर्बिट्री शेप वायर अज्युमिंग द रिलेशन ऑफ स्ट्रेट वायर. बघा, पहिल्यांदा सर्वात आधी तुम्हाला या वायर बद्दल बोलायचंय. तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा, खूप लिहायची गरज नाहीये. कन्सिडर द सेगमेंट ऑफ इन्फिनिशियल स्मॉल डिस्टन्स डीएल घ्यायचे. डीएल आहे, हा डीएल अंतर आहे, डीएल अलॉन्ग द वायर शोइंग द फिगर बिलो. ठीक आहे, विथ आर्बिट्री शेप. शेप कसा आहे? आर्बिट्री शेप आहे. आय इन द करंट फ्लोइंग द मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू द परपेंडिक्युलर फील्ड बी कमिंग आउट द प्लेन ऑफ द पेपर इज गिवन बाय. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे आउटसाइडला आणि त्याच्यामध्ये एक आर्बिट्री शेप वायर ठेवलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याकडचा जो काही मॅग्नेटिक फोर्स आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि म्हणून डीएफ म्हणजे छोटा तुकडा असल्यामुळे डीएफ घेतला. ठीक आहे, आता आय करंट होता. लक्षात राहू द्या, इथं डीएल घ्यावं लागेल आपल्याला. छोट्या तुकड्याला डीएल म्हटलंय, एवढ्या छोट्या तुकड्यावरला आहे तो. ठीक आहे ना? मल्टिप्लाय आय डी एल, है ना, आय डी एल बी. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, छोटाशा लेंथवर छोटासा मॅग्नेटिक फोर्स आहे डीएफ नावचा, आपण इथं घेतलेला आहे. आता मला सांगा, असे छोटे छोटे तुकडे किती आहेत? सर एक आहे, दुसरा आहे सर, हा तिसरा आहे सर, चौथा आहे, पाचवा आहे, सातवा, आठवा. किती छोटे छोटे तुकडे आहेत. म्हणून मी इथे इंटिग्रेशन्स करणार आहे. काय करणार आहे? बघा, इंटिग्रेशन करतो. लक्षात येतं? याचं पण इंटिग्रेशन करू. आय या ठिकाणी डी एल आणि हा क्रॉस बी. ठीक आहे, समजतं? मला वाटतं आयला कॉन्स्टंट करायला काय हरकत नाही. आय बाहेर आहे, त्याचं इंटिग्रेशन होणार नाही. इंटिग्रेशन्स ऑफ डी एल क्रॉस बी. पण जर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असेल, जर मॅग्नेटिक, हे इंटिग्रेशन कशासाठी? सर्वांना एकत्र करण्यासाठी. काही जणांना वाटतं की सर इंटिग्रेशन कशाला टाकायचं जर जोडायचं असेल. बघा, एक उदाहरण देतो, तुम्हाला समजतं का? आपल्या शाळेमध्ये एखादा अधिकारी येतात, शिक्षण अधिकारी. हे एका वर्गात समजा 100 विद्यार्थी आहेत. आले, प्रश्न विचारला, हां तू सांग रे, तू सांग रे, तू सांग रे, तू सांग रे. हां, मग त्यांनी उत्तर दिलं. तर प्रत्येक मुलाला विचारत बसणं, 2-4 मुलाला विचारतात आणि 2-4 मुलांनी उत्तर बरोबर दिले ते काय म्हणतात? क्लास खूप हुशार आहे. सगळ्या मुलांची एक्झाम घेतली का? नाही, आयडेंटिकल समजलं सगळ्यांना. बहुत चांगला वर्ग असेल, मॅक्स टू मॅक्स चांगला वर्ग असेल. किंवा मराठीत आणखीन एक म्हण आहे, भाताची परीक्षा शीतावरून केल्या जाते. भाताची परीक्षा शीतावरून केल्या जाते. म्हणजे भातामध्ये आपण जो भात खातो त्याच्यात लाखो हजारो असल्या प्रकारचे छोटे छोटे गव्हाचे पीस आहेत. छोटे छोटे गव्हाचे नाही, तांदळाचे. ठीक आहे ना? तर आपण तांदळाचा एकच पीस असा टच करतो, शिजला का 1-2 बस, आणि समजतो की हे भात शिजला. म्हणजे एकच शीत तुम्ही चेक केला जातो. बाकीचे इंटिग्रेशनमध्ये टाकल्या जातात. बाकीचे इंटिग्रेशन. जर बी युनिफॉर्म व्हेलॉसिटी जर असेल तर काय करायचं? याच फॉर्म्युल्याला असं लिहायचं, याच फॉर्म्युल्याला असं लिहायचं, मॅग्नेटिक फोर्स आय, याला इंटिग्रेशन्स करायचं. याला म्हणजे फक्त आता डी एलचं इंटिग्रेशन होणार आहे.
समजतं का? आता करण्याचं होणार आहे फक्त DLचं. आणि तुम्ही वेक्टर फॉर्ममध्ये लिहिता तर क्रॉस लिहा, लक्षात राहू द्या, हे क्रॉस लिहायचं. हां, वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर क्रॉस, कारण की तुम्ही साईन घातलेलं इथलं है ना. चला, तर याच्यावर काही प्रश्न येण्याची शक्यता मला नाही वाटत, पण ठीक आहे. चला, आता आपल्याला या ठिकाणी फोर्स क्लोज सर्किट इन मॅग्नेटिक फील्डमध्ये बघायचं. क्लोज सर्किट घ्यायचं. कसं घ्यायचं? क्लोज सर्किट घ्यायचं. जर क्लोज सर्किट बघा, प्रश्न कसा येतो, शो दॅट युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड फोर्स अँड क्लोज सर्किट इज 0. अजून बघा, याच्यावर MCQs येऊ शकतात, बाकी दुसरं काही येत नसतं. याच्यावर प्रश्न येणं शक्य नाही, बस याच्यावर तुम्हाला MCQs येण्याची शक्यता आहे. आता जर क्लोज असेल, काय असेल? जर क्लोज असेल तर मॅग्नेटिक फोर्स तुम्ही आत्ता शिकलाय, आयला कॉन्स्टंट ठेवू का, क्लोज इंटिजर म्हणून हे बघा गोल केलं मी, क्लोज येतं C पण लिहू शकता. आणि तुमच्याकडे जे काही आत्ता लिहिलं, कॉन्स्टंट नसेल लिहायचं, तुमच्या पुस्तकात जसं लिहिलं तसं बी लिहायचं असेल तर लिहा, तुमची मर्जी भाऊ. क्लोज इंटिजर आय बघा, DL व्हेक्टर क्रॉस B व्हेक्टर, DL व्हेक्टर क्रॉस B व्हेक्टर आहे. लक्षात आलं? मॅग्नेटिक फोर्स हे क्लोज इंटिजर आय DL क्रॉस B आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स जर काढायचा आहे आणि तुमच्याकडे जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, तर आय बाहेर काढलं तुम्ही, आणि मला वाटतं याला ब्रॅकेटमध्येच टाकून देऊ, क्लोज इंटिजर्स ऑफ DL है ना, DL आणि हा क्रॉस B असं पण लिहू शकता. पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही क्लोज लूप घेतला, असा क्लोज लूप घेतला, आता काय होईल बघा, छोटे छोटे DL बघा, हा छोटा DL, एक DL झाला, दुसरा एक DL, तिसरा DL, चौथा DL, 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12, असं करत करत हे क्लोज होऊन जाईल. आणि त्याची जर डिस्प्लेसमेंट घेतलं है ना, तर ते तुम्हाला 0 भेटणार आहे. माहिती आहे ना, इनिशियल आणि फायनल पोझिशन जर सेम असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट 0 भेटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी क्लोज असा शब्द जर आला तर मॅग्नेटिक फोर्स तिथं तुम्हाला 0 भेटतं. काय भेटणार आहे? मॅग्नेटिक फोर्स 0. ठीक आहे, ओके. B युनिफॉर्म पाहिजे, आणि त्या ठिकाणी जर क्लोज असा शब्द आला, क्लोज सर्किट 0 भेटणार आहे. फोर्स इन क्लोज सर्किट असा जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तो क्लोज सर्किटमध्ये जे काय मॅग्नेटिक फोर्स आहे तो तुम्हाला नेट 0 भेटतो. ठीक आहे. आता आपल्याला इलेक्ट्रिक मोटरचा आधी क्वेश्चन तुम्ही 11वी शिकला असेल किंवा 10वी शिकला असेल, तर इलेक्ट्रिक मोटर फिरते कशी हे पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. बघा, 2 मॅग्नेट असतात इथे, हा मॅग्नेट आणि हा मॅग्नेट असतो, आणि या मॅग्नेटमधून जी काही निघणारी मॅग्नेटिक फील्ड ही कॉईल फिरते. कॉईल फिरते कशी हे बिन आपण बघू. याच्यावर एक टॉर्क लागतो, मॅग्नेटिक फोर्स लागतो, आणि मॅग्नेटिक फोर्स हा टॉर्क लावून, कारण की टॉर्क म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हा बेसिक फॉर्म्युला. आणि इथं मॅग्नेटिक फोर्स आहे, डिस्टन्स म्हणजे ते मी सांगतो कोणतं डिस्टन्स ते घेणार आहे. पण ही इलेक्ट्रिक मोटर फिरते कशी, हे कार्बन ब्रशेस आहेत, खूप मोठी असते, पण आपल्याला तेवढं काही शिकायचं नाही, आपल्याला जे दिलं ते सांगायचं आहे. आपल्याकडे प्रश्न कसा विचारला जातो ते नीट लक्षात घ्या. बघा, राईट द फॉर्म्युला फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग करंट कैरिंग कॉइल इन द टर्म ऑफ मैग्नेटिक डायपोल मोमेंट वेक्टर फॉर्म में. डिराइव द एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन प्लेन कॉइल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असा प्रश्न विचारलेला होता, आणि या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ही जी काही डायग्राम आहे, हे डायग्राम ज्यांना समजली विषय संपून जाणार आहे. थेरी खूप लिहायची गरज नसते, मी सांगणार आहे कशी कशी लिहायची थेरी, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. या ठिकाणी मला वाटतं डायग्राम जर काढायला वेळ भेटली असते. चला बरं, मी इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा ड्रॉ नाही केली तरी चालली असती. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. थोडीशी माझ्याच्याने इतकी काही डायग्राम सुंदर नाही होऊन राहिली. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, हा नॉर्थ पोल आहे. ठीक आहे.
डायग्राम एवढी काही छान येऊन नाही राहिली माझ्याच्यानं. काय करणार आता. हे नॉर्थ पोल आहे बघा. ठीक आहे. ठीक आहे. आणि इथून ही मॅग्नेटिक फील्ड निघणार आहे, ही अशी. आता इतकं मला छानपैकी डायग्राम तर ड्रॉ नाही करता येईल. ठीक आहे. ठीक आहे. असल्या प्रकारची मॅग्नेटिक फील्ड आहे इथे. आता इथे नॉर्थ आहे आणि इथं साऊथ आहे. नॉर्थकडून साऊथकडे मॅग्नेटिक फील्ड जाते. आता या ठिकाणी आपली जी वायर आहे ना, ही वायर फार महत्त्वाची आहे. ही वायर ही जी हिच्यातून जे काही करंट फ्लो होणार आहे आणि हिच्यातूनच आपल्याला शिकायचं आहे सगळं काही. ठीक आहे. हिच्यावर कसल्या प्रकारचा टॉर्क लागतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. ओके. बघा इथे असल्या प्रकारचा करंट उलटा काढला मी. इथं करंट असा वेगळा आहे थोडासा. करंट असा आहे. करंट क्लॉक वाईज वाहतोय आणि इथून मधातून एक ॲक्सिस आहे. नीट लक्षात घ्या. हा करंट असा आहे, इथे करंट असा आहे. ठीक आहे. काय हरकत नाही. मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, करंट असा आहे, फोर्स इकडे असेल. लक्षात घ्या टॉर्क कसा लागतो ते. आपल्याकडे नाव दिलेले यांनी A B C D. A B C D. ठीक आहे. करंट असा, मॅग्नेटिक फील्ड अशी. करंट असा, मॅग्नेटिक फील्ड अशी. करंट असा, मॅग्नेटिक फील्ड. बघा तर इथं काय होईल, हा वर येईल. ठीक आहे. इथे बघा मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, करंट असा आहे, खाली आहे, तर हा फोर्स इकडे लागेल. म्हणजे मला असं सांगायचंय, जर तुमच्याकडे एखादं बघा हे जे आहे ना, एक जण वर उचलतो, एक खाली, तर फिरेल असा. एकाचा फोर्स या साईडनं समजा वर आहे, याने जर खाली लावला तर रोटेट होणार आहे, रोटेट. ठीक आहे. मॅग्नेटिक फोर्स. आता काही जणाला वाटेल की सर मग हा नाही का, इकडे पण तर फोर्स लागेल का? नाही लागणार. का बरं? या लाईनवर मॅग्नेटिक फोर्स आणि या लाईनवर मॅग्नेटिक फोर्स लागणार नाही. जर तुमचा गैरसमज असेल तर मी काढून देतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की मागे पण फक्त चार्जच्या बाबतीत सांगितलं होतं, इथे कंडक्टरच्या बाबतीत सांगतोय मी. ठीक आहे ना. इथे तुमचा एक जो थीटा आहे तो थीटा असणार आहे, एक तर 0 असतो. का बरं? कारण की इथं बघा करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकाच दिशेने L लेंथ आणि L क्रॉस बी आहे. बघा I हा L क्रॉस बी आहे. L क्रॉस बी लेंथ. आणि बघा याची लेंथ अशी मोजली, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे उलट्या दिशेने, तर थीटा 180 होतो. राईट आहे. किंवा इथे जर पाहिलं तर थीटा हा तुमचा 0 होतो. कसा थीटा 0 होतो? बघा तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्ड इकडे, ही लेंथ वेक्टर पण इकडे, दोघांचे डायरेक्शन सेम, थीटा 0. इथे मॅग्नेटिक फील्ड इकडे, जर लेंथ तुम्ही अशी मोजत असाल तर 180 होऊ शकते. तर हे दोघं बिन 0 होतं. किंवा एकाच ॲक्सिसवर, आता मी एका ॲक्सिसवर जर उदाहरण समजून सांगतो. मी आहे उभा, ही माझी ॲक्सिस आहे समजा, एकाने 10 न्यूटन फोर्स लावला, इकडे 10 न्यूटन फोर्स लावला. काय होईल बरं? मी इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, इथेच राहील. तसंच एकाच ॲक्सिसवर जर तुम्ही मॅग्नेटिक फोर्स लावत असाल तर तो मॅग्नेटिक फोर्स 0 सुद्धा भेटतो. ठीक आहे. हे समजलं का? टॉर्क कसा लागणार आहे समजलं. टॉर्क कसा लागणार आहे, एक खाली एक वर. बघा इथे एक खाली आणि एक वर, समजतं? हे बघा हे इकडे खाली चाललंय माझा हात, कळतं ना. आणि इथे नाही लागणार. बरं चला, तरी बिन बघा करंट कॅरिंग द लूप रेक्टँगल शेप आहे, प्लेस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. इन सच वे दॅट सेगमेंट AB, बघा AB हा सेगमेंट आहे आणि हा आहे CD ऑफ द लूप परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर आपण ठेवून दिला. ठीक आहे. वी कॅन यूज द इक्वेशन. तेव्हा इक्वेशन काय इस्तेमाल करणार आहे, मी तिथं लिहिलेलं आहे I L क्रॉस B द फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. आणि याच्यावरतून आपण मॅग्नेटिक फोर्स जो काढला तो I L क्रॉस B भेटलेला आहे. ठीक आहे. हळूहळू जाऊ, काही टेन्शन घेऊ नका. थोडंसं इथं तुम्हाला माहिती पाहिजे जराशी. चला समोर बघा. आता हाच कसा झाला, टिल्टेड झाला असा. बघा हा फिरायला ना असा. मग इथं काय झालं, तुमच्याकडे तोच जो काही कॉईल आहे, जर ज्यांना दिसलं नसेल पुन्हा एकदा दाखवतो भावड्या. हे बघ A B C D हा कसा व्हायला लागला, टिल्टेड असा असा होतोय. ठीक आहे. असा होतो म्हणजे असा.
या ठिकाणी जो फोर्स लागतोय हा F2 फोर्स दाखवलेला आहे, इथे तुम्हाला दिसत नसेल तर लिहितो इथं, इथे F4 फोर्स दाखवलेला आहे, ठीक आहे. इथे तुमचा F1 फोर्स दाखवलेला आहे बघा, आणि इथे F3 फोर्स लागला. आपल्याला याला रोटेट करण्याचं काम F1 आणि F3 करता हे लक्षात येतं. या AB लेंथ जी काय होती AB, याला आपण L1 म्हणलाय, म्हणजेच CD ला पण L1च म्हणावं लागेल. ही जी लेंथ आहेत हा F1 F2 आणि F4 फोर्स कॅन्सल होणार आहे आणि हा L2 आहे. आता या ठिकाणी सर्वात आधी बघा, लेट अस नाउ लुक द ऍक्शन ऑफ रोटेशन इन डिटेल. आता रोटेशन होते, कॉइलचं रोटेट होते का बरं? हा फोर्स F2 इक्वल टू F4 आहे आणि हा आपल्याला कॅन्सल होत आहे, कॅन्सल है ना, कॅन्सल होत आहेत, हे सगळ्यांना कळालं, ठीक आहे. शोइंग द फिगर रेक्टँगल लूप ABCD प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं होतं. साइड AB बघा, AB आणि CD हे जे दिसतं आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. बी साइड BC अँड DA इज आर नॉट. बघा ही नाही म्हणतं, म्हणजे कोणकोणती BC बघा, BC आणि DA ही परपेंडिक्युलर नाहीये, ही आपल्याला आता याचं परपेंडिक्युलर हे L2 अंतर लक्षात राहू द्या. L2 अंतर फार महत्वाचा आहे आपल्यासाठी, ठीक आहे. आता इथं F2 फोर्स जो काय आहे तो फोर्स आपल्याला तुम्ही काढू शकता ILB साइन. इथं मी तुम्हाला ही गोष्ट समजून सांगणार आहे, साइन 90 मायनस थिटा काय घेतलं, ठीक आहे. ओके, साइन 90 मायनस थिटा. सर ही फोर्स जे F2 किंवा F4 हा जो काय फोर्स तुम्ही सांगताय, F4 फोर्स जो काय सांगताय, हा F4 फोर्स कशावर लागलेला आहे है ना, L2 वर लागला का L1 वर, एकदा चेक करून घ्या म्हणजे कळेल तुम्हाला, है ना. कशावर लागला तर चेक करा, दिसतं ना इथं L2 वर लागला. फक्त एवढे इक्वेशन आणि ही कामात पडणार नाही आपल्याला. कामात हे जे तुम्हाला म्हटलं होतं मी, हे बघा ही तिच्यातली जी काही साईड आहे CD, पुन्हा एकदा दाखवतो, CD कुठे CD लाईन बघा, ही दिसते CD म्हणजे ही लाईन घेतलेली आपण, ही दिसते भावांनो, ही दिसते तुम्हाला, ही दिसते, ही जी ही लाईन दिसते अशी अशी दिसते, ही C आणि ही D आहे. इथं आपला फोर्स इकडे लागतो एक फोर्स, त्याला F4 म्हणू आपण, F3 म्हणू सॉरी, आणि इकडे जो फोर्स आहे तो F1 फोर्स आहे. दिसते सगळ्यांना, ही कंडिशन्स कळाली सगळ्यांना. आपली लेंथ कोणती घेतली CD, एक कोणती पण घ्या या दोघांपैकी, ठीक आहे, एकच अर्थ आहे, लक्षात आलं. ओके, काय टेन्शन आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे अंतर घ्यायचं असतं, आता ही ॲक्च्युली आपल्याकडे है ना, ही आहे, पण या ठिकाणी मला वाटतं की त्याला रोटेट केलेलं आपण, काय केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे. काय केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे, ठीक आहे ना, रोटेट केलेला आहे. हा आपल्याकडे मला वाटतं रोटेट केलेली लेंथ आहे असल्या प्रकारची, ठीक आहे ना. आता या ठिकाणी जे अंतर घेतात ना इथून, हे परपेंडिक्युलर अंतर घेतात बरं, हे जे अंतर घेतात हे परपेंडिक्युलर अंतर घेतलं पाहिजे, म्हणजे हा अँगल होईल आपल्याकडे तयार, राईट आहे. ओके, ही जी साईड असेल ही L कॉस थिटा असेल आणि ही साईड जी असेल ती L साइन थिटा असेल, लक्षात येतं. ओके, बघा बरं, ह्या अँगल येईल इथे, अँगल आल्यामुळे हा ॲडजस्टंट साईड ही अपोजिट परपेंडिक्युलर अंतर घेणार, कारण की आपल्याला टॉर्क काय सांगतं, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जेव्हा घेतो आपण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, ठीक आहे. L कॉस थिटा आणि L साइन थिटा हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला कळाला असेल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतोय, हे लक्षात आलं असेल, ठीक आहे. ओके, L कॉस थिटा आणि L साइन थिटा, L कॉस थिटा आणि L साइन थिटा, राईट आहे. चला, ही लाईन कोणती घेतली, CD. आता इथला जो काही अँगल दिसतोय तुम्हाला थोडंसं समजायला, डायग्राम वेगळ्या पेजवर आहेत, तर या ठिकाणी ही लाईन बघा, ही लाईन तीच लाईन आहे CD. एक फोर्स वरी लागला होता, F1 नावाचा फोर्स होता हा, आणि हा F3 फोर्स लागला, म्हणून हे रोटेट होत आहे. काय होतं ते, रोटेट. आता या ठिकाणी याचा जर वेक्टर फॉर्म घेतला तर इकडे परपेंडिक्युलर, वेक्टर फॉर्म कसा असतो, परपेंडिक्युलर, आणि ही मॅग्नेटिक फील्ड, ही जी लाईन दिसते ही मॅग्नेटिक फील्डची लाईन, यांच्यामधला अँगल थिटा घेतला. पण हा जो N आहे हा तुमच्या
डायरेक्शन दाखवलेला फोर्सचा, म्हणजे तुमचा मॅग्नेटिक फोर्स कसा लागला ते दाखवलाय. तर हा परपेंडिक्युलर असतो म्हणून हा 90 मायनस थिटा. मी लिहिलं होतं F4 ची व्हॅल्यू तुम्हाला आठवत असेल, F4 इज इक्वल टू I L2B, कारण की तो L2 वर लागला होता, B साइन है ना 90 मायनस थिटा. पण तो कॅन्सल होणार, हे होणार, आपल्याकडे ऑलरेडी चर्चा झालेली आहे. बरं, समजतं आता. मला अशी अपेक्षा आहे की भाऊ हे सगळ्यांना कळालं पाहिजे. आणि जर तुम्ही पहिल्या एकदा डायग्रामवर जर येत असाल तर तुमच्या आणखीन लक्षात येईल की मला काय करायचं ते. ठीक आहे, ओके. चला मी थोडंसं मागे जाणार या डायग्रामवर. ठीक आहे, मला हे जे अंतर आहे हे ॲक्सिस इथून आहे, म्हणजे हा L जो आहे तो हा L2 असणार आहे, कारण की L2ला मी 2 साईड केलेल्या आहेत बघा, इकडे आणि इकडे पण आहे. हे बघा, इथून जर पाहिलं हा परपेंडिक्युलर इथलं डिस्टन्स घ्यायचं आहे तर हा L/2 होणार आहे. पण ही जी साईड आहे समोरची हे L2 साइन थिटा झालं आहे. कदाचित हे लक्षात आलं असेल. मी याला कट करणार आहे. सगळं पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की भाऊ हे जे काही आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स L साइन थिटा आहे, पण इथून इतकं आणि हे पण इतकं अंतर आहे. पण ही L2 आहे आणि इथं L/2 होईल, है ना, L2/2 आहे. समजला. चला, मला असं वाटतं आता इक्वेशन्स घ्यायला काही हरकत नाही आहे. आपल्याकडे जे काही टॉर्क आहे हे टॉर्क जो भेटला नेट टॉर्क तो F1, तुमच्याकडे जो काही फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं म्हणावं लागेल F1, है ना, ओके. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स प्लस इथे बिन, कारण की 2 टॉर्क लागायले, वाटलंच तर मी असेल पण लिहितो याला टॉर्क 1 म्हणा, याला इकडं टॉर्क 2 म्हणा, कारण की टॉर्क 1 म्हणजे हा F1 फोर्सने लावला आणि याने F2 फोर्सने लावला. तर इथं जर टॉर्क जर काढला आपण तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी टॉर्क म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याला काय म्हणायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्सला डिस्टन्सही म्हणू आपण. इथं बिन हे F2 फोर्स आणि डिस्टन्स D म्हणू. ठीक आहे, तर आपल्याला आता माहीत झालं फोर्स काय. तर फोर्स आपण काढला होता F इज इक्वल टू ILB साइन थिटा असा. पण या लेंथ L1 वरच लागतोय फोर्स. बघा, हा L1 आहे, हा पण L1 आहे, म्हणून इथे एक गोष्ट फिक्स झालेली आहे, IL1B. हे लक्षात आलं. हे कुठून आलं सर, IL1B साइन थिटा. पण तुमचे लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड जर पाहिली तर परपेंडिक्युलर आहे, कारण की या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड तुम्ही पाहिली याला परपेंडिक्युलरिटी होती, म्हणून साइन 90 परपेंडिक्युलर 1 होतो, म्हणून मॅग्नेटिक फोर्स हा IL1B आपण ठेवणार आहे. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स मी आता तुम्हाला बोललो 1/2 हा L2 साइन थिटा. ज्यांना कळालं नसेल त्यांनी एकदा पुन्हा बघा, लक्षात येईल. मी आत्ता एक डायग्राम, हे जे काही डायग्राम अशी काढली होती, लक्षात येत असेल, हा C आणि हा D आहे, है ना. बघा, इथे एक फोर्स लागला आपला F1 फोर्स लागला होता, इथे हा तुमचा F3 फोर्स लागला होता असा काहीतरी. आणि मी इथे तुम्हाला ही डायग्राम अशी काहीतरी काढून दिली ती, हा थिटा आहे, हा तुम्हाला L, बघा हे L2 आहे, पण हे तुम्हाला माहिती आहे ना ही इथपर्यंतच आहे ॲक्सिस. हे ॲक्सिस जर घेतला आपण, है ना, तिथून तर L2/2 साइन थिटा असं घेतलं होतं. L2/2 काय घेतलं कळालं असेल, कारण की इथलं या ॲक्सिसपासूनचा अंतर घेतलेलं आहे. ठीक आहे, चला प्लस पुन्हा F2ची व्हॅल्यू तीच येणार आहे IL1, कारण की L1 वरच फोर्स लागतोय, आणि हा 1/2 L2, है ना, साइन थिटा. मला वाटतं दोन्ही टर्म्स सेम आहेत. हे या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये काही फरक आहे नाही, म्हणजे हाफ प्लस हाफ 1 होतो, म्हणून टॉर्क इज इक्वल टू, इथे आपण IL1B कळालं. आता हे हाफ म्हणून L2 होईल फक्त साइन थिटा. याला रिअरेंज करा. टॉर्क इज इक्वल टू I, बघा, L1 L2B साइन थिटा, राईट येतं. तर हा तुम्हाला टॉर्क भेटलेला आहे. काही लोक यालाच माहीत आहे लेंथ इंटू ब्रीथ म्हणू शकता, कारण की ही लेंथ आहे, L आहे, ही L2 आहे, लांबी गुणिला रुंदी, रेक्टँगलच आहे म्हणून त्याला एरिया म्हणू शकता L1 L2ला. म्हणून टॉर्क इज इक्वल टू IAB साइन थिटा असं म्हणू शकता. पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच टर्न आहे. असे कॉईल खूप मोठा टर्न्स असतात, खूप मोठे टर्न्स असतात.
म्हणून तिथं आपल्याला नंबर्स ऑफ टर्नसाठी जर फॉर्म्युला ठेवायचा असेल तर टॉर्क इज इक्वल टू एन आय ए बी साइन थिटा. एन काय? नंबर्स ऑफ टर्न, टोटल नंबर्स ऑफ टर्न. एन काय? ह्या एन टोटल नंबर ऑफ टर्न्स, टोटल नंबर्स ऑफ टर्न. पण याला आपल्याला असं तुम्हाला जर पुढे जर फॉर्म्युला शिकायचा असेल तर हा फॉर्म्युला इथं संपला, हे डेरिव्हेशन इथं संपलं. खूप काय डेरिव्हेशन्स लिहायचं नाही, या डायग्रामला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, बाकी काहीच नाही. लक्षात येतं? ओके. आता बघा, याला तुम्हाला खरं पाहिलं तर काही लोक यम म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, किंवा काही लोक म्यू म्हणतात म्यू, आणि त्यांचा फॉर्म्युला खरा आय इंटू ए. पण नंबर्स ऑफ टर्न असल्यामुळे एन. खरा फॉर्म्युला आय इंटू ए हे करंट मल्टिप्लाय एरिया. तर काही लोक दोन्ही ऑरमध्ये फॉर्म्युला लिहून देतो मी. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सहसा असा म्यू वापरला जातो एन आय च्या जागी, हा बी साइन थिटा. हा फॉर्म्युला मला इस्तेमाल करावं पण लागणार आहे, किंवा ऑरमध्ये काही लोक याचा सिम्बॉल यम पण लिहू शकता, एम बी साइन थिटा. काही ठिकाणी यम पण लिहिलेलं आहे. म्यू किंवा यम हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. ठीक आहे. याला जर असं वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं असत, कसं लिहिलं असतं? म्यू क्रॉस बी, कारण की साइन हटाव क्रॉस लगाव असं म्हणता येईल. साइनला हटवलं तर क्रॉस येतं, माहिती आहे ना. तर हे फॉर्म्युला तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शिकवतं, जेणेकरून की तो तुमच्या भल्या भुल्या वाईट वेळेला कामात पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सिंपल आहे बाबा, जास्त काही है ना. याला रोटेट केलं तर तो टॉर्क किती हे काढलं आपण, आणि ही डायग्राम कळाली असेल. हे जे आहे ना, फोर्स कसा आहे? परपेंडिक्युलर, त्याचं डायरेक्शन दाखवलं, फोर्सचं डायरेक्शन हे आहे परपेंडिक्युलर. मॅग्नेटिक फील्ड, आता बघा हे जे दिसतं ना तुला सी आणि डी, इथं काही जे कन्फ्युजन असेल तर दूर करतो आणखीन. सी आणि डी हे परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फोर्स लागला. बरं, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, अशी आहे, अशी ही मॅग्नेटिक फील्ड आहे. या दोघांमधला अँगलला आपण एन घेतलं, हे घेतलं थिटा. पण सगळ्यांना माहिती आहे की हा जो काही आहे ना, हा 90 अँगलमध्ये असा, हा 90 अँगल आहे, 90 अँगल आहे. आता थिटा गेला इथून, जर अँगल जर घेतला आपण, आता थिटा मायनस होईल, म्हणजे 90 हा 90 होता, पण हा थिटा मायनस झाला. कळालं का? म्हणजे काही लोकांना जर कन्फ्यूज असेल तर दूर व्हावे हिच्यासाठी सांगितलं 90 मायनस थिटा का घेतला. ते साधे कॅल्क्युलेशन्स आहेत. आपल्याकडे MCG घ्यायचं, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरवर. तुम्हाला सांगतो आता, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर खूप डिटेलमध्ये राहिला नाही. आपल्या टेक्स्टबुकच्या हिशोबाने जर बघितलं, जर हे क्वेश्चन दिले असतील, पण इतके क्वेश्चन बघ बापरे किती क्वेश्चन्स आले. आपल्या पुस्तकात सिम्पल दिलेलं आहे. हां, आणि त्याचा मी अर्थ पण सांगतो. बघा इथे तुम्ही ॲमीटर व्होल्टमीटर पाहिलं, तसंच गॅल्व्हनोमीटर असतो. या गॅल्व्हनोमीटरमध्ये काय झालेलं असतं, हे जे नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, याच्यामध्ये जी काही कॉईल आहे, याच्यातला थोडासा कॉन्सेप्ट शिकवतो. जर नॉर्थ आणि साऊथ जर असा मॅग्नेट असता, प्लेन असता, असा नॉर्थ आणि साऊथ, तर या ठिकाणी आपण जी काही कॉईल घेणार आहात, याच्यातून बाहेरून मॅग्नेटिक फील्ड गेली असती, अशी स्ट्रेट बाहेरून गेली असते, भरपूर गेली असते, याच्यापेक्षा जास्त मी कमी काढतो. आणि इथे जी काय मॅग्नेटिक फील्ड जी काही जातात ते एवढीच गेली असते, म्हणजे कमी गेली असती ही मॅग्नेटिक फील्ड या कॉईलमधून. आपल्याला कॉईलमधून जास्त मॅग्नेटिक फील्ड जर जायची असेल तर काय करावं लागेल? काहीच नाही. हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, हा नॉर्थ बघा कसा कॉन्क्यू शेप घेतलाय, ओय बाव है ना, ह्या साऊथ आहे. हा का बरं घेतला असेल? हा प्लेन असा न घेता असा का बरं घेतला असेल? चला समजून घेऊया. आता बघा, आपल्याकडे एक मस्तपैकी अशी कॉईल घेतली, म्हणजे हा मॅग्नेटिक फील्ड अशी जाईल, इकडे अशी जाईल, इथे अशी जाईल, इथे अशी जाईल, इथं अशी जाईल, इथे अशी, म्हणजे आत जाईल, इथून बाहेर जाईल. आणि याच्यात आपल्याला काहीतरी महत्त्व आहे ना मॅग्नेटिक फील्डचे. सरळ जाईल, इथे सरळ जाईल, इथं अशी जाईल, म्हणजे वेस्टेज चालली का भावा? वेस्टेज चालली का? बिलकुल वेस्टेज नाही चालली. लक्षात जर घेतलं, वेस्टेज चालली का? जसं इथं बाहेरून जात होती, म्हणजे जितकी जास्त आतून गेली तितका आपल्याला मॅग्नेटिक फील्ड गेल्यामुळे स्ट्रॉंग रेडायल मॅग्नेटिक फील्ड म्हणतात त्याला, ते भेटतं. आता आपल्याला तर काय शिकायचं नाही आहे, फक्त माहीत असलं पाहिजे म्हणून सांगतोय. आपल्याला महत्त्वाचा उद्देश आहे की MCG. बघा,
वेन कॉईल कॅरिंग द इलेक्ट्रिक करंट सस्पेंडेड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता इथं काय असतं माहिती आहे का, तुम्ही जसा जसा करंट फ्लो करसाल तसं जसं डिफ्लेक्शन होणार बघा या कॉईलचं. माहिती आहे ना, अॅमीटर व्होल्ट मीटर बघितलं का, ते ग्लाव्हनोमीटरपासूनच बनवलं जातं. आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकलो सुद्धा. कसं झुप 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 कसं जाईल, असं 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 जाईल, जसा जसा करंट फ्लो होईल तसा. म्हणजे एक टॉर्चचं इक्वेशन आहे NIAB. सर कुठून आणलं इक्वेशन्स, कुठून आणलं बरं तुम्ही? अरे बाबा आत्ताच शिकवलंय. टॉर्क म्हणजेच काय, म्यू क्रॉस बी, या म्यू क्रॉस बी असं शिकवलं. म्हणजेच टॉर्कचं इक्वेशन होतं म्यू बी साइन थिटा. होतं का? आता इथे म्यू काय होतं, NIAB साइन थिटा. आता साइन थिटा मॅक्झिमम घ्यायचा आहे. साइन थिटा मॅक्झिमम, तर मॅक्झिमम टॉर्क किती असू शकतं बघा. साइन थिटा जर 1 घेतलं, का बरं 90 घेतलं, तर परपेंडिक्युलर घेतलं म्हणलं NIAB. कळालं काय NIAB कुठून आलं? काय पोरांना वाटतं की सर काय डायरेक्ट फॉर्म्युला घुसवतात काय? असं काही नाही बाबा, डायरेक्ट फॉर्म्युला घुसवत नाही, लक्षात राहू द्या. चला, हा कोणता डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे. डिफ्लेक्शन म्हणजे करंट फ्लो केला, एरिया ऑफ द कॉईल असेल याचा. याच्यात मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला रेडाईल सांगितलेली आहे बघा. N नंबर्स ऑफ टर्न असतील या कॉईलमध्ये, एकच कॉईल नाही. I म्हणजे करंट फ्लो करतोय, A म्हणजे एरिया, B इज द मॅग्नेटिक फील्ड करतोय. म्हणजे जितका जास्त करंट, कारण की हे फिक्स आहे, एरिया याचा बदलता येत नाही. नंबर्स ऑफ टर्न 10 असतील, 10 अशी कॉईल जर गोल फिरवलेली असेल 10च असणारी, बदलणार नाही. मॅग्नेट पण फिक्स तुला, फक्त करंट बदलता येतो. जितका जास्त करंट तितकं डिफ्लेक्शन ऑफ कॉईल होईल, जितकं डिफ्लेक्शन कॉईल असं 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 चाललं जाईल. ठीक आहे. आता मला सांगा, माझं पोट आहे भाऊ, मी धरून दाबलं, सोडा बरं, पुन्हा वापस येतं, त्याला म्हणतात रेस्टोरिंग. रेस्ट पोझिशन येण्यासाठी. तसा एक रेस्टोरिंग टॉर्क पण आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल द डिफ्लेक्शन. जितकं डिफ्लेक्शन केलं, समजा तुम्ही इथे होता सर, करंट फ्लो केल्यामुळे इथे आला, तितकंच त्याला समजा 30 डिग्री केलं तुम्ही, तर 30 डिग्री वापस यावं लागेल ना, डिफ्लेक्शन. सर नाही मी 70 केलं सर, तर 70च वापस यावं लागेल. सर नाही मी खूप जास्त केलं सर, 90 केलं सॉरी 90 केलं, 90, तर 90 वापस यावं लागेल. म्हणजे जितकं तुम्ही डिफ्लेक्शन कराल तितकं तुम्हाला रेस्ट होण्यासाठी वापस यावं लागेल. डिफ्लेक्शन जितकं जास्त केलं तितका रेस्टोरिंग टॉर्क जास्त है ना. जितकं पोट आत दाबसाल, दाबा बरे, पोट दाबा रे, दाबले भाऊ पोट दाबलं, जितका दाबसाल तितकं तुम्हाला तितकंच वर येणार आहे. तुम्ही 10 सेंटीमीटर दाबलं, 10 सेंटीमीटर वर येणार. 20 सेंटीमीटर आत दाबलं, 20 सेंटीमीटर बाहेर येणार. 50 सेंटीमीटर आत दाबलं, 50 सेंटीमीटर. सर इतकं नाही, पण उदाहरण आहे. ठीक आहे. तर रेस्टोरिंग टॉर्क इक्वल टू K कॉन्स्टंट घेतलेला आहे. ठीक आहे. चला, हे दोन्ही टॉर्क सारखेच असतात. कशामुळे माहिती सर तुम्हाला? अरे भावा, डिफ्लेक्शन जितकं होईल 30 झालं, 30 वापस यावं लागेल. म्हणजे रेस्ट डिफ्लेक्शन 30 झालं, रेस्ट होण्यासाठी 30 डिग्री वापस यावं लागेल. 70 वर गेला, 70च वापस यावं लागेल डिग्री. 90 झालं, 90च वापस. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रेस्टोरिंग टॉर्क हा सेम आहे. म्हणून डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला माझ्याकडे NIAB इज इक्वल टू K∅. बरोबर आहे, समजलं का? मला या ठिकाणी फाय काढायचंय, याला उलटा असं पण ठेवलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. NIAB. चला, मला फाय काढायचंय, तर नंबर्स ऑफ टर्न कॉन्स्टंट आहे बेटा, एरिया पण बदलतात नाही, बी बदलतात नाही, K तर कॉन्स्टंटच आहे, आणि I इकडे लिहावं लागेल. लक्षात येतं का? माझं म्हणणं आहे की याच्यात नंबर्स ऑफ टर्न जे काही कॉईलचे असतील 10, 20, 30 ते बदलता येतील का आपल्याला? नाही. एरिया, आता कॉईलचा एरिया एकदा फिक्स केला, आत ठेवून दिला, तो बदलता येईल का? नाही. 2 मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ ठेवले, ते बदलता येतील का? नाही. K नाही. फक्त करंट बदलल्यामुळे डिफ्लेक्शन होणार आहे, ते म्हणजे फाय. म्हणजे फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. कारण की तुम्ही NAB डिवायडेड बाय K हा तुम्हाला कॉन्स्टंट व्हायचा आहे. कसं ठेवायचं आहे? कॉन्स्टंट व्हायचं आहे. मला वाटतं असं तुम्हाला समजलं असेल, अशी अपेक्षा मला व्यक्त करण्यासाठी कोणतीही खंत वाटत नाही. ठीक आहे ना. आणि तुम्ही आता, तुम्हाला माहिती आहे हे इन्स्ट्रुमेंट जे काय आहे आजकाल वापरत नाही आहेत, ग्लाव्हनोमीटर. आजकाल तर डिजिटल आलं. डिजिटल पाहिलं का? मल्टीमीटर नाव आहे त्याचं. कोणाला माहिती कॉमेंट करा. मल्टीमीटर, त्याच्यात व्होल्टमीटर, अॅमीटर यूज होतो, माहिती आहे ना. डायोड पण मोजता येतं, ट्रायोड मोजता येतं, माहिती असेल तुम्हाला. मल्टीमीटर म्हणजे त्याच्यात सगळं रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोजता येते,
करंट मोजता येतं, व्होल्टेज मोजता येतं, डायोड, सगळं काय मोजता येतं. मल्टीमीटर हे वापरत नाहीत. आता हा जमाना गेला, कारण की तुम्ही भाऊ जैनजी आहे, जैनजी सर, हम किसी से कम नहीं है ना. तर अपेक्षा व्यक्त करतो हा चॅप्टर तुमचा खूप छानपैकी चालला असेल तर नक्की कॉमेंट करा. मला पण एक कळू द्या की मुलं अभ्यास कसे करतात. एक्झामचा काळ आलेला आहे. बूम करा या चॅनलला, जास्तीत जास्त दूर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम नक्की तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि लांबलेले 2 शब्दाचं भाषण 5 शब्दावर गेलं हिच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इथंच माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.